आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रीतम सर उठले नाही आहेत का अजून? मी नाश्ता लावू ना त्यांच्यासाठी? उठलेत ते, येतीलच इतक्यात। सुंदर ठीक आहे ना? तुम्ही ठीक आहात ना? पारू, सगळं ठीक आहे, तू नको काळजी करूस। नक्की? हो। प्रिया, पारू, चिमटा काढ। अगं, काल रात्री मी तुझ्या घरी झोपलो होतो ना, आज सकाळी मी इथे उठलोय। बरं सांग, तू काहीतरी जादू केली आहेस ना? सांग ना। मी अजून स्वप्नातच आहे का? अरे सांगा ना यार, मला काहीच खरं वाटत नाहीये, प्लीज। प्रीतम, तू इथे काय करतोयस आणि या प्रियाच्या बेडरूम मधून बाहेर कसा आलास? एक मिनिट। ही आमच्या दोघांची रूम आहे। मी आमच्या दोघांच्या रूम मधून बाहेर पडलोय। ओ प्रिया, मला वाटलं तुला थोडी तरी लाज शिल्लक असेल। प्रीतम माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे आणि तरी सुद्धा तू त्याच्यासोबत तुझं रिलेशन कंटिन्यू ठेवलंस। यू रिमेंबर, तू मला प्रॉमिस केलं होतंस की हे जेव्हा सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा तू हे घर सोडून निघून जाशील। मग काय झालं? तू का अजूनही इथे थांबलीयस? का इथून निघून नाही गेलीस? प्रीतम, तू चल माझ्या बरोबर। निका, एक मिनिट। देवी आईंनीच मला काल रात्री सांगितलं होतं की प्रीतम सर त्यांच्या खोलीत झोपतील प्रिया मॅडम सोबत। मी म्हणलं त्यांना की मी घेऊन जाते प्रीतम सरांना आमच्या घरी, पण त्यांनी नाही सांगितलं। त्यांनी सांगितलं की प्रीतम सर त्यांच्या खोलीतच राहतील त्यांच्या बायकोसोबत। कळलं? ए तू गप ग। प्रीतम, तू माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहेस आणि तू या प्रिया बरोबर रूम शेअर केलेलं मला चालणार नाही। तू चल माझ्या रूम वर। का ह्या घरात कोण राहणार आणि कोण जाणार ना, हे आईच ठरवते। ठीक आहे, तुला खूप माज आलाय ना? आता डिसिजन अहिल्या मॅडमच घेतील। तू जा, तुझी बॅग पॅक कर, बघून घेईन सगळ्यांना। इडियट। काय सांगते, तुम्ही चला। त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, मी तो कॉन्ट्रॅक्ट लीगल टीमलाही पाठवलाय। अहिल्या मॅडम, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात ना? मग तुमच्याच घरात तुमच्या समोर माझ्यावर अन्याय होतोय आणि तरी सुद्धा तुम्ही इतक्या शांत कशा? का तुझी झोप झाली नाहीये का? बरं वाटतंय ना तुला? काय एवढी चिडचिड करतेयस? चिडचिड करू नको तर काय करू? तुमचा हा मुलगा प्रीतम याने माझं आयुष्य बर्बाद केलंय। मला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही। मला आणि माझ्या बाळाला नाकारलं।
बरं एवढं सगळं कमी की काय, तर काल रात्री दारू पिऊन सगळ्यांसमोर तमाशा केला. मी तुमची सून प्रिया ही तर म्हणाली होती ना की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाईल. मग आज मी बघते की प्रीतम हिच्या रूम मधून झोपेतून उठून आला. म्हणजे याचा अर्थ असाच ना की हे दोघं रात्रभर एकत्र होते. अहिल्या मॅडम, काय चाललंय हे? कोणी मला न्याय देणार आहे की नाही? शांत हो, पाणी पी. सावित्री, पाणी दे तिला. घे. खरंच तुझ्यावर अन्याय होतोय, कारण तुला तुझी योग्य जागा दाखवलेलीच नाहीये. अहिल्याला माझी जागा तर कळलीये. आता ती या प्रीतमला घरातून हकलून देईल आणि प्रीतमची चांगलीच कानुगडणी करेल. माझ्या प्रीतमला होत्या काही वाईट सवयी, पण आता तो ते सगळं करत नाही. काल फक्त जेव्हा तो खूप दारू पिऊन आला ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं खरंच. पण काल मी जे काही ऑब्झर्व केलंय त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते सगळं निश्चितच अभिमानाने सांगण्यासारखं होतं. काल प्रीतम तुझ्याशी जे काही वागलाय ना, त्यावरनं हेच सिद्ध होतंय की प्रीतमने तुझ्या बरोबर काहीही चुकीचं केलेलं नाही. वा, प्रीतमने माझ्यासोबत काही चुकीचं केलेलं नाहीये ना? मग हे काय? त्या दिवशी जेव्हा तू आम्हाला रस्त्यात भेटलीस आणि प्रीतमचं नाव घेतलंस ना, तेव्हाच खरं तर हे सगळं खोटं आहे याची शंका मला आली होती. मला नाही जगायचं, मला मरायचं. मी प्रेग्नेंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये. कारण तू प्रीतमला आम्हाला चांगलं ओळखत होतीस. त्यामुळे ज्या दिवशी प्रीतम तुझ्याशी चुकीचा वागला त्याच्या दुसऱ्या दिवशी तू प्रीतमचा कान धरून आमच्या समोर त्याला उभं करू शकत होतीस, पण तू तसं केलं नाहीस. आणि त्या दिवशी मी तुला घरी घेऊन आले कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मला बघायचं होतं.